नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर जोसामध्ये मॉक 1च्या अलॉटमेंट सध्या लागलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी काल दिनांक 14 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत आपण जे काही ऑप्शन सेव्ह केले होते, त्या सेव्ह केलेल्या ऑप्शनमधून ही मॉक अलॉटमेंट झालेली आहे. आता नेमकी बघा, मॉक अलॉटमेंट म्हणजे काय, की मॉक अलॉटमेंटला आपण एक ट्रायल अलॉटमेंट म्हणू शकतो. त्यामध्ये काय असतं की जे काही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ऑप्शन सेव्ह करून ठेवलेले आहेत, तो ऑप्शन लॉक आपण करू शकत नाही आहेत. 8 तारखेपर्यंत आपण सगळेजण ऑप्शन एडिट करू शकतो. पण ज्या विद्यार्थ्यांनी सध्या ऑप्शन सेव्ह करून ठेवलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना जे काही सेव्ह केलेल्या ऑप्शनवर एक ट्रायल अलॉटमेंट किंवा एक डमी अलॉटमेंट केली जाते, त्यालाच आपण मॉक अलॉटमेंट म्हणतो. यामध्ये आता जे आपल्याला मिळतं, जे काही आपण ऑप्शन टाकलेले आहेत, तर मॉक 1मधनं काय समजायचं काय नाही समजायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मॉक 1मध्ये अलॉट झालेलं कॉलेज आता फायनल का असतं का? बिलकुल नसतं. मॉक 1मध्ये खूप कमी प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी जोसा काउन्सिलिंगमध्ये भाग घेतलेला असतो. खूप कमी जणांनी 30 ते 40%, 50% विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतलेला असतो. तेव्हा जर तुम्हाला एखादं कॉलेज लागलेलं असेल, समजा तुम्ही 100 ऑप्शन दिलेत किंवा 70 ऑप्शन दिलेत, तेव्हा जो काही तुम्हाला ऑप्शन लागलेला असेल तर लक्षात घ्यायचं आहे की आत्ता जे आपण ऑप्शन लागलेले आहेत त्यामध्ये मॉकमध्ये जर आपल्याला मॉक 1मध्ये ऑप्शन लागलेला आहे, तर ॲक्च्युअलमध्ये मॉक 2मध्ये आणि ॲक्च्युअल राऊंड्समध्ये आपल्याला त्यापेक्षा खालचे ऑप्शन्स लागणार आहेत. समजा 100पैकी 50 मुलं स्पर्धा करतात आणि 50मध्ये आपल्याला जर एखादं कॉलेज मिळतं, तर जेव्हा 100चे 100 मुलं जेव्हा येणार आहेत, तेव्हा आपल्याला नक्कीच याच्यापेक्षा खालचं ऑप्शन आपल्याला मिळणार आहे. तर मॉक 1मधनं विशेष काही असा अंदाज निघत नाही. फक्त आपल्याला नक्की म्हणजे आपल्याला काय कशाच्या खाली भेटू शकतं एवढं आपल्याला अंदाज येतो, की जे का आपण ऑप्शन टाकलेले आहेत. आता जर तुम्हाला तुम्ही कम्प्युटर टाकले असेल, तुम्हाला अंदाज येतो की इथले कम्प्युटर आपल्याला मिळू शकणार नाहीत, इथून खालचे आपल्याला मिळू शकतात. तर मॉक 1ची जी अलॉटमेंट आहे ती काय मिळतं हे बघण्यापेक्षा काय मिळत नाही याच्यासाठी मार्किंग आहे. याच्या वरचे ऑप्शन आपल्याला नक्की मिळणार नाही आहेत, खालचे मिळू शकतात. म्हणजे सपोज की तुम्ही 70 ऑप्शन टाकले, 40वा मॉकमध्ये लागला आहे, तर 1 ते 40 मिळणार नाही आहे त्याच्यानंतर, किंवा ते ॲक्च्युअलमध्ये मिळणार नाही आहेत. पण खालचे ऑप्शन्सच आपल्याला आता मॉक 2मध्ये किंवा ॲक्च्युअल अलॉटमेंटमध्ये मिळू शकतात. त्या मॉकवरून एवढंच लक्षात घ्यायचं आहे की मॉकचा जो नंबर आहे त्याच्या खाली आपले भरपूर अजून ऑप्शन असणं गरजेचं आहे. कारण जर तुमचं असं असेल की 30 ऑप्शन टाकले आणि मॉकमध्ये 25वे लागलं, म्हणजे कमी स्पर्धेमध्ये तुम्हाला 25 ऑप्शन लागले, तर जेव्हा स्पर्धा जास्त असणार आहे तेव्हा तुम्हाला अजून खालचं ऑप्शन लागू शकतं, किंवा असं होऊ शकतं की तुम्हाला ऑप्शनच लागणार नाही. तेव्हा मॉकचा असा फार जास्त अभ्यास नाही करायचा आहे. फक्त बघायचं आहे की आपण किती नंबर ऑप्शन लागले आणि त्याच्या खाली आपले लागण्यासारखे अजून भरपूर ऑप्शन आहेत का नाही. असतील खूप छान, यादी बदलायची नाही आहे. नसतील तुम्ही अजून खाली ऑप्शन टाकू शकतात. मॉक 2ची जी अलॉटमेंट आहे तर 16 तारखेला रात्री 5 वाजेपर्यंत, म्हणजे दुपारी 5 वाजेपर्यंत जे काही तुम्ही सेव्ह करून ठेवाल, आत्ता देखील तुम्ही सगळे ऑप्शन्स मॉडिफाय करू शकता. पण 16 तारखेपर्यंत जे तुम्ही 16 तारखेला 5 वाजेपर्यंत तुम्ही जे काही सेव्ह करून ठेवताल ते ऑप्शन्स मॉक 2मध्ये कामाला येतात. मॉक 2ची अलॉटमेंट 17 तारखेला आहे परत. तर मॉक 1मध्ये तुम्हाला जे काही लागलं असेल, कोणाला काही लागलं नसेल, बिलकुल चिंता करायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्ही अजून थोडे ऑप्शन्स वाढवायचे जर तुमचे इनफ नसतील तर. जर तुम्ही 60 ऑप्शन टाकले आणि 20वे लागले, बिलकुल निश्चिंत राहायचे. आपली यादी आपल्याला पाहिजे तशी आहे एवढं मेक शुअर करायचे आणि मॉक 2मध्ये भाग घ्यायचा आहे. ज्यांनी ऑप्शन सेम ठेवतील त्यांना नक्की असं दिसेल की मॉक 1मध्ये जे लागलं त्याच्या खाली मॉक 2मध्ये लागलं, ॲक्च्युअलमध्ये त्याच्या खाली लागतं. कारण मॉकमध्ये बरेच विद्यार्थी भाग घेत नसतात. जेव्हा सगळे विद्यार्थी भाग घेतात तेव्हा फायनल अलॉटमेंट होते. त्यामध्ये फक्त आपल्याला लक्षात येतं की आता ह्याच्या खालचं आपल्याला लागणार आहे. ओके. बाकी काउन्सिलिंगचे प्रोसेस 1 ते 5 राऊंडपर्यंत कसं काय काय प्रोसेस असणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला वेळोवेळी आमच्या व्हिडिओमार्फत पोहोचणारच आहे. तेव्हा इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.